कोट्यावधी पैसा असताना हगवणे कुटुंबाची अक्कल मात्र झिरो आहे असंच अनेकांचं मत येत आहे। वैष्णवीच्या सासऱ्याने, ननंद आणि चक्क नवऱ्याने सुद्धा हाल केले आणि या जाचातून तिचा मृत्यू झाला। तर हगवणे कुटुंब पाहिलं तर अक्षरशः एवढी संपत्ती असून, एवढा पैसा असून त्यांनी अशा प्रकारचं कृत्य केल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातून संताप व्यक्त केला जात आहे। फरार सासरा राजेंद्र हगवणे आणि धीर सुशील हगवणे यांना पिंपरी चिंचवड पोलिसांनी अटक केली। दोघेही सध्या बावधन पोलीस ठाण्यात आहेत। स्वारगेट परिसरातून दोघांना अटक करण्यात आली। वैष्णवी यांचे वडील अनिल कसपटे यांनी हगवणे कुटुंबाबाबत मोठा खुलासा दावा केला। हगवणे बाप लेक फरार असतानाच लेक हॉटेलमध्ये कोणाला तरी भेटल्याचं आणि एका हॉटेलमध्ये मटणावर ताव मारताना सीसीटीव्हीमध्ये दिसत आहे। हगवणेंना पोलिसांकडून VIP ट्रीटमेंट मिळत होती, जेवणाचे डबे मिळत होते असा गंभीर आरोप अनिल कसपटे यांनी केलेला आहे। राजेंद्र आणि सुशील हगवणे हे दोघेही गेल्या काही दिवसांपासून फरार होते। पोलिसांनी त्यांचा शोध घेण्यासाठी विशेष पथक तयार केली होती। अखेर त्यांना पिंपरी चिंचवडमधील एका ठिकाणी त्यांच्या ठाव ठिकाणा लागल्यावर पोलिसांनी छापा टाकत दोघांनाही ताब्यात घेतलेला आहे। सासरच्या व्यक्तींमुळे वैष्णवीचा मृत्यू झाला असा आरोप वैष्णवीचे वडील अनिल कसपटे यांनी केलेला आहे। तिचा मानसिक आणि शारीरिक छळ केला जात होता असा आरोप तिच्या माहेरच्यांनी केला। वैष्णवी हगवणे प्रकरणात आणखी एक धक्कादायक माहिती ती म्हणजे की वैष्णवीचा पती शशांक यांचा मित्र निलेश चव्हाण याचे कारनामे जर तुम्ही पाहिले तर अक्षरशः तुमच्या तळपायाची आग मस्तकाला जाईल। याच्यावर अनेक गुन्हे सुद्धा दाखल आहेत। पत्नीवर अमानुष छळ आणि आक्षेपार्ह व्हिडिओ रेकॉर्डिंगचे गंभीर आरोप त्याच्यावर लावण्यात आलेले आहेत। जेव्हा पोलिसांनी त्याचा लॅपटॉप हाती घेतला तेव्हा अक्षरशः त्याच्यामधील जे आक्षेपार्ह व्हिडिओ आहेत ते पोलिसांना सापडलेले आहेत। यासंबंधी त्याच्यावर 2019 मध्ये वारजे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला आहे आणि याने जी आहे वैष्णवीच्या घरच्यांना म्हणजे माहेरच्या लोकांना धमकी दिली होती। वैष्णवीच्या आईवडिलांना यानेच धमकी दिली होती। तर हे संपूर्ण प्रकरण असं एका गोष्टीकडे वळत आहे। तर या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा। याच्यामध्ये जो सासरा आहे खरं तर त्याला चांगली शिक्षा दिली पाहिजे, कारण की बापाच्याच वळणावरती मुले गेलेली आहेत। आणि इथून पुढे सर्व वडिलांना एकच विनंती आहे की जर तुमची मुलगी तुमच्या मुलीला त्रास होत असेल तर तिला सरळ तुम्ही माहेरी घेऊन या।